बऱ्याच वेळा साबुदाणा तळताना तो तेलामध्ये घातल्यानंतर फुटतो किंवा तो जास्त तेलकट होतो, असं होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आज आपण उपवासाचा झणझणीत असा मिरची साबुदाणा वडा बनवणार आहोत, एकदम परफेक्ट असा। चला करूया रेसिपीला सुरुवात। तर या ठिकाणी मी 1 वाटी एवढा भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी रात्रभर भिजत घातलेला होता। एका बाउलमध्ये मी हा काढून घेते आणि हा साबुदाणा आता आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे। मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने देखील हे तुम्ही मॅश करू शकता किंवा हाताने जरी केलं तरी चालेल। तर या ठिकाणी व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचं। तर ही एक टिप आहे, तुम्ही नक्की फॉलो करा, त्यामुळे साबुदाणा हा तेलामध्ये घातल्यानंतर फुटत नाही। कारण आपण अशा पद्धतीने मॅशरने मॅश केल्यामुळे प्रत्येक साबुदाणा हा थोडा का होईना क्रॅक होतो, त्यामुळे तो तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाही आणि साबुदाणा वड्याला एकदम छान असं बाइंडिंग सुद्धा येतं। या ठिकाणी मी व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूयात। तर या ठिकाणी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो आपल्याला खिसणीने खिसून घालायचा आहे। तर बटाटा हा खिसणीनेच खिसून घालायचा, जर तुम्ही असाच मॅश करून हाताने घातला तर तो व्यवस्थित असा साबुदाणा वड्यामध्ये एकसारखा मिक्स होत नाही। अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घालायचा आहे आणि बटाटा हा शिजत घालताना नेहमी कट करून घालायचा, म्हणजे तो पटकन असा शिजला जातो। तर या ठिकाणी मी बटाटा व्यवस्थित असा खिसणीने खिसून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी एवढं मी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घेते। तर सुरुवातीला एवढंच घालायचं आहे, नंतर लागलं तर तुम्ही आणखीन देखील घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये 2 हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेते। तसेच पाव चमचा एवढी मी या ठिकाणी रेड चिली फ्लेक्स घालून घेते, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार यामध्ये नमक घालायचं आहे। तर लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी वापरलेली आहे। मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। हे आता व्यवस्थित असं चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जे साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे ते सर्वत्र एकसारखे पसरले जाईल। तर या ठिकाणी व्यवस्थित असं मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता हे हाताने व्यवस्थित असं मळून याचा मी एक गोळा तयार करून घेते। जर हे मिश्रण तुम्हाला जास्त सैल वाटलं तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडं शेंगदाण्याचं कूट घालू शकता। तर या ठिकाणी मी व्यवस्थित असं हे मळून घेते। एक 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित छान असं, जसं आपण कणिक मळतो ना तसं याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मळून घेतल्यामुळे साबुदाणा वडा हा तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात फुटत नाही, त्याला खूप छान असं बाइंडिंग येतं आणि आपल्याला हवा तो शेप आपण याला देऊ शकतो। या ठिकाणी याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी काही मिरच्या स्वच्छ धुवून त्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मिरचीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पूर्ण कट करायचं नाही, अर्ध्यापर्यंतच कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नमक भरून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामधल्या बिया सुद्धा काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी सर्व मिरचींमध्ये नमक भरून घेतलेलं आहे। आता आपण साबुदाणा मिरची वडा बनवायला घेऊयात। तर या ठिकाणी मी जे आपण मळून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते घेऊयात। यातला थोडासा भाग मी हातामध्ये घेतलेला आहे। अशा पद्धतीने त्याला आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ही मिरची ठेवून व्यवस्थित असं तिला कवर करून घ्यायचं आहे। हे जे आपण मळलेले पीठ आहे याने व्यवस्थित असं या मिरचीला मी कोट करून घेतलेला आहे। या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असा मिरचीचा आकार मी याला देऊन घेतलेला आहे। एकदम पटकन हा आकार होतो। आपण साबुदाणा हा व्यवस्थित असा मॅश केलेला आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हवा तसा शेप या वड्यांना देता येतो। तर अशाच पद्धतीने मी उरलेले देखील मिरची वडे या ठिकाणी करून घेते। या ठिकाणी व्यवस्थित असे मी सर्व साबुदाणा मिरची वडे हे बनवून घेतलेले आहेत। खूप छान यांना आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आता हे आपण तळून घेऊयात। तर या ठिकाणी मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तेल छान असं कडक गरम झालं की यामध्ये आपल्याला हे मिरची वडे सोडून घ्यायचे आहेत। तर लक्षात ठेवायचं आहे, तेल हे कडकच गरम हवं। जर तुम्ही कमी गरम तेल केलं तर आणि यामध्ये हे मिरची वडे जर सोडले तर ते जास्त तेलकट बनतात। ही एक टिप आहे, नक्की फॉलो करा। तर या ठिकाणी तेलामध्ये मी सर्व हे मिरची वडे सोडून घेते आणि हे मिरची वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे।
आणि हे वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत। तर हे साबुदाणा मिरची वडे तेलात टाकल्यानंतर लगेचच पलटायचे नाहीत, नाहीतर ते तेलामध्ये फुटले जातात। 1 मिनिट असंच राहू द्यायचं आहे। हलकासा त्याला कलर आला की नंतर हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम करूनच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। एकदम हाय फ्लेमवर तळायचं नाही, नाहीतर वरून एकदम करपून जातील हे वडे आणि आतून कच्चेच राहतील। तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे मी हे वडे तळून घेतलेले आहेत। तेलाचे बुडबुडे कमी आले की हे मिरची वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि जसं आपण याला शेप दिलेला आहे तसाच त्याचा जसा आहे तसाच आहे। अजिबात हे तेलामध्ये फुटलेले नाहीत किंवा जास्त तेलकट देखील झालेले नाहीत। तर अशाच पद्धतीने मी उरलेले देखील साबुदाणा मिरची वडे या ठिकाणी तळून घेते। तर आधी सांगितल्याप्रमाणेच एकदम कडक तेल करायचं, नंतरच याच्यामध्ये आपल्याला हे मिरची वडे सोडून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी सर्व साबुदाणा मिरची वडे हे मी तळून घेतलेले आहेत। हे मी आता एका प्लेटमध्ये सर्व करते। तर या ठिकाणी मी शेंगदाण्याच्या चटणी सोबत हे सर्व केलेले आहेत। तर ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की पहा। तर या ठिकाणी मी हे सर्व केलेलं आहे। तुम्ही कोणत्याही चटणी सोबत हे वडे खाऊ शकता किंवा दही सोबत खाऊ शकता। एकदम कुरकुरीत असे हे वडे बनतात आणि एकदम परफेक्ट बनतात। एक तोडून देखील दाखवते, बघू शकता वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून एकदम छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि आतमधून व्यवस्थित असे ते तळले गेलेले आहेत। बघू शकता अजिबात कच्चे नाहीत। तर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या सर्व जर फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा साबुदाणा वडे कधीच बिघडणार नाहीत, एकदम परफेक्ट असे येतील। बऱ्याच झटपट तयार होणाऱ्या उपवासांच्या रेसिपींचे व्हिडिओज मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रीयन पद्धतीने मी थाळी देखील कशी बनवायची याचे देखील व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। समोरील बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजेच अशा नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।